आई वडिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं आपला पासपोर्ट पोलिसांमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी युट्यूबवर समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबादियानं आई वडिलांबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे देशभरामध्ये खळबळ उडाली. अशातच आता या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आता यावर कोर्टाने काय निर्णय दिला आणि न्यायमूर्ती काय म्हणाले, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी. रणवीर अलाहाबादिया विरुद्ध देशाच्या विविध शहरांमधून अनेक FIR दाखल करण्यात आले आहेत. अलीकडेच युट्यूबरनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्याच्या विरुद्धचे सर्व FIR एकत्र करावेत अशी विनंती करण्यात आली होती. तसंच या प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी सुद्धा रणवीरनं केली होती. आता 18 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती N कोटेश्वर यांनी या प्रकरणी सुनावणी केली आहे. त्यांनी रणवीर अलाहाबादियाला कडक शब्दामध्ये फटकारलं आणि असं भाष्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलंय. मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांचे पुत्र वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयामध्ये रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडली. रणवीर अलाहाबादिया यांचे वकील डॉक्टर अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितलंय की याचिकाकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. जीभ कापण्यासाठी 5 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलंय. एका माजी कुस्तीपटूनं म्हटले की आपण कोणत्याही पक्षात भेटलो तरी त्याला सोडता कामा नये. हे सर्व 10 सेकंदाच्या क्लिपसाठी. यावर न्यायालयानं कडक टिप्पणी केलेली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की तुम्ही वापरलेल्या भाषेचा बचाव का करताय. त्यावर डॉक्टर अभिनव चंद्रचूड म्हणाले की न्यायालयाचे अधिकारी म्हणून मला वापरल्या जाणाऱ्या भाषेचा तिरस्कार वाटतो. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलंय की तर मग अश्लीलतेचे मापदंड काय आहेत. समाजामध्ये स्वयंविकसित मूल्य आहेत आणि जेव्हा आपण त्या निकषांमध्ये वावरतो त्यावेळी आपण जाणून घ्यायला हवं की आपल्या भारतीय समाजाचे नियम काय आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत पुढे बोलताना म्हणाले की जर हे अश्लील नाही तर मग हे काय आहे. तुम्ही तुमचा अश्लीलपणा आणि असभ्यपणा कधीही दाखवू शकता. फक्त 2 FIRच आहेत, एक मुंबईमध्ये आणि एक आसाममध्ये. स्वातंत्र्य हा वेगळा मुद्दा आहे. प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हीच टार्गेट असता आणि तुम्हीच त्यामध्ये सामील असता असं नाही. समजा 100 FIR आहेत तर तो म्हणू शकतो की तो स्वतःचा बचाव करू शकत नाही. एका FIR मध्येही काही आरोप आहे आणि दुसऱ्यामध्ये नाही. त्यांना अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांविरुद्ध अश्लील आणि घाणेरडी भाषा वापरली, त्यामुळे झालेले आरोप हे वेगळे आहे. जर तुम्ही एका व्यक्तीला मारलं आणि दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला तर कलम 302 आणि 307 दोन्ही लागू होतील असं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. ते पुढे म्हणाले आहे की अशा वर्तनाचा निषेध हा केलाच पाहिजे. तुम्ही फक्त लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला हलक्यात घेऊ शकत नाही. जगात असा कोणी आहे का ज्याला अशी भाषा आवडेल, ज्याच्या डोक्यामध्ये खूप काहीतरी वाईट चाललंय. आपण त्यांचा बचाव का करावा. मित्रांनो, आता रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.